चला. तर सुप्रभात मित्रांनो, मी कल्पेश शिंदे तुमचं गोष्ट प्रवासातली यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण निघालो आहे आपली ड्रीम राईड म्हणजे आपल्या गावाला. तर मित्रांनो, आपण निघालो आता गावाला मुंबई गोवा हायवेनी, हे पण आपल्या बाईकवर. तर बघूया कसा प्रवास होतो, किती तासात होतो आहे, कितीचं पेट्रोल लागतं आहे. आता विषय कसा आहे, आताच निघालो आहे, 5 वाजले आणि सध्या मी राहतो आहे मालाडमध्ये. तर आमचा हा मालाडचा रस्ता तुम्ही बघू शकता. वातावरण तर एकदम थंडगार आहे, बघू किती थंडगार आणि मस्त. ही पहिल्यांदाच चाललो आहे मी माझ्या गावाला बाईकने, ती पण. तर त्यांना काहीच कल्पना नाही, सांभाळून जाऊया. चलो एन्जॉय कर. तर मित्रांनो, आपण आता सध्या पुष्पा पार्क कुराळ विलेज येथे आहोत आणि इकडून आता आपण लेफ्ट घेणार आहोत हायवेसाठी. सांभाळून प्रवास करायचा आहे आपल्याला. धावती कालकाईच्या नावानं छान झालं, धावती बाबा सांभाळून गेले बाबा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण लागलेलो आहोत हायवेला. आवाज किती रेकॉर्ड होतो आहे, काय होतो आहे, काय आयडिया नाही आहे. जस्ट आपण एक पहिल्यांदाच
मोठो व्लॉग बघतोय आणि आपल्या चॅनलवर पण येतोय पहिल्यांदाच. आता विषय कसा आहे, सांभाळून जायचं आहे. आपण सकाळीच राईड चालू केलेली आहे. ॲक्च्युली रात्री निघणार होतो, पण काय जास्त आपल्याला मुंबई गोवाची माहिती नसल्यामुळे आपण तो प्लॅन स्किप करून सकाळ चालू केला. पावसाचं वातावरण आहे, शूट करायला भेटतंय का नाही काय नाही, ते पडायला लागले. कुठे भेटतंय पाऊस, साईडला कवर घालायला लागेल. आता मुंबई तर आपल्याला पूर्ण खाली भेटणार आहे. बघू आता. सध्या माणगावला भरपूर ट्रॅफिक बोलतात, भरपूर व्हिडिओज आता मुंबई गोवाचे व्हायरल होत आहेत. इकडे माणगावला खूप ट्रॅफिक आहे असं म्हणत आहेत, पण बघू आता आपल्याला भेटते का नाही ट्रॅफिक, किती तासात जातं. आपण तर 40 आणि 50-60च्या स्पीडने जाणार आहोत. आणि आपल्याकडे बाईक आहे प्लॅटिना. आता विषय कसा आहे, मला भरपूर लोक बोलले प्लॅटिना काय आहे, प्लॅटिना घेऊन चालला आहेस, कम्फर्ट नाही काय नाही. पण मित्रांनो विषय कसा आहे माहिती आहे का, विषय नादाचा आहे हो. विषय आपल्याला बाईक राईडचा आहे. सध्या जी आपल्याकडे वस्तू आहे त्यातूनच आपण खुश राहायला पाहिजे. आणि हळूहळू घेऊ मोठी बाईक, तेव्हा मग फुल धमाल होती आणि ब्लॉग तर येतच राहतील, मोठं ब्लॉग स्पेशली. पण आता सगळं जुगाडवर चालू केलं आहे, बघू सक्सेस होत आहे का. आणि तुमचा पाठिंबा जर चांगला राहिला तर आपण त्यात अपग्रेडेशन करू. ठीक आहे. मित्राची टोपी पडली, काय टोप्या घालतात, हेल्मेट यूज करा मित्रांनो, सेफ्टी फर्स्ट आहे. भले रात्र असो सकाळ असो, काय लिहून ठेवलं आहे आपल्या हातात सांगू शकत नाही. पेट्रोल मी अर्धी टाकी भरून ठेवली, 500चा पेट्रोल टाकलेला. आता बघू मायलेज टेस्ट पण होऊन जाईल. आणि काय चुकलं तर माफ करा भाई, पहिलीच वेळ आहे, पहिलाच ज्यूस, पहिलंच सगळं काय पहिलं. त्यामुळे एक लिस्ट साईडला पकडून आपण निघून जायचं आहे. आणि सगळं लाईट पण लावल्यात, पण गरज नाही वाटत आहे इकडे लाईटची. आवाज काय देवाच जाणे, रेकॉर्ड होत आहे का नाही. आता आपण आहोत गाव लावला. आपण रूट निवडला आहे, वाशीवरूनच जाणार आहोत आपण. आणि पुढे पालीमार्गे जाण्याचा विचार होता, पण काय म्हणतात, आपला जो लहानपणापासून जो रूट बघत आलो आपण, लहानपणापासून तिकडून फिरतोय मी, बसने ट्रॅव्हल केलं आहे. आता स्वतः अनुभवत जायचं आहे. हे स्किप करा जरा, आवाज खूपच खतरनाक येत असेल. बाकी काही नाही, गाडी कुठली पण असो त्याच्यावर एन्जॉय करता आला पाहिजे. आपण अशा तऱ्हेने पनवेलला आलेलो आहे. पनवेलला आपण तो लेफ्ट मारला आहे, हॉटेल शिवसागर. आता आपण टुवर्ड्स NH66ला लागलो आहे. NH66ला
आता आणि ही आपली गाडी आहे MH478552. चला मग आता गावच्या दिशेने प्रवास 3 तास दाखवले, 3-3.5 तास. बघू, मॅप माहिती नव्हता म्हणून एवढ्यापर्यंतचा मुंबईचा दाखवला नाही प्रवास. आता चलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण NH66ला लागलेलो आहे आणि सकाळ पण झालेत. सकाळचे वाजलेत 6:45 एक्झॅक्ट. विषय काय झालेला रस्तेच माहिती नाहीत, फर्स्ट टाईम असल्यामुळे मॅप लावून आलेलो आणि सध्या आपला जिगडवर काम चालू आहे. मोबाईलच आपला सध्या शूट आणि सगळं मॅपचं काम करत होता. एक सिंगल मोबाईल असल्यामुळे जास्त काही आपल्याला शूट करता नाही आला. आणि मुंबईचे रस्ते तुम्हाला माहितीच आहे. मेन आपला मुंबई गोवा हायवे आपल्याला चेकआउट करायचं आहे. पळसपे फाटा इकडे आहे, बरोबर पळसपे फाट्याला तुम्ही जाऊ शकता. आपला सुंदर असा मुंबई गोवा हायवे. बघूया आता किती झाला आहे, किती काय. गॉगल बिगल लावला आहे मी जरा. भरपूरच असं काय होतं त्याला, धूळ आणि धुळीचं साम्राज्य होतं मुंबईमध्ये. बघू, जेवढा शक्य आहे तेवढा आपल्याला फटाफट कव्हर करायचं आहे. आता इकडचे पण रोड मला माहिती नाहीत, पण आरामात जाऊया. आता इथून सरळच आहे, वरती बोलले किती ऑलरेशन आणि कसं जायचं आहे. वाटलंच आपण चुकतोय तर आपण मॅपवर बघू, नाही तर ट्रकवाले जाता आहेतच. विषय काय झाला आहे, आज रविवार आहे आणि एवढे बायकर्स लोक भारी दिसले ना, ते झूम करून जात होते ना, वाटत होतं ॲक्सिलेटर द्यावा. पण काय आपली गाडी जास्त पळत नाही, त्यामुळे जास्त काय आपण पळतो. आपण चिमली होतो. एक दिवस नक्की येईल IRCCची बाईक घेऊन आपण मुंबई गोवा राईड करू 60-70 स्पीडला. दुसरा पळवतोय म्हणून आपण पळवू नये, आपण आपली सेफ्टी बघावी. नवीन नसली तर त्यांनी आता बघू. आता सुद्धा झालं आहे, समोरच दिसतंय कर्नाळा आमच्यासारखा किल्ला. आपण इकडे पण एकदा व्हिजिट करूया. पाऊस चालू व्हायच्या अगोदर. आता मला पाऊस तर चालू झालेलाच आहे, पण काय बघू, थंड वातावरण आहे. भरपूर बायकर लोक, भरपूर लोक स्वतःचं वाहन आपण बोलतो घेऊन जात आहेत सगळेजण. त्या दिवशी गाडी पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं काही नाही आहे. कसं होत आहे, काय होत आहे, काहीच माहिती नाही आहे. सगळं मोबाईलच्या भरोसे. सूर्य आता आल्यावरती पण जरा पाठीचा, त्यामुळे काय आपण हे करू शकत नाही. सॉरी.
कर्नाळा जो छोटा घाट लागतो कर्नाळाचा तो चालू झालेला आहे. आपले स्वागत करतात. चालू झालेला आहे. पहिलाच घाट आपल्या या बाईकवर पहिल्यांदाच कुठलं तरी घाट आपण गाडीने भरपूर 4 व्हीलरने भरपूर वेळा आलोय, बसने आलोय, बाईकने पहिल्यांदाच. गडीवरून येताना जरा सांभाळलं. भरपूर बाईकर्स लोक आहेत पाठीपुढे, त्यामुळे चिंता नाही. आणि सकाळचं चालतं त्यामुळे अजूनच काही टेन्शन नाही. बघा माकडं मित्रांनो, एक सांगायचं होतं की लोक जर ट्रॅव्हल करत असाल आणि जर मध्ये गाडी उडी करून जर तुम्ही त्या माकडांना खायला घालत असाल ना, तर बिलकुल खायला घालू नका. कारण काय माहिती आहे का, माकडांना सवय आपल्या जंगली खाण्यापिण्याची. आणि जर गाडी सांभाळून बारीक आपल्या जरी रस्त्यावर असतात त्यांना काय माहिती तिथं खाता येते. पण एकदा ब्लॉग बनवायला येऊया खास स्पेशल आपल्या मित्रांसोबत. कर्नाळा पक्षी अभयारण्य इथे खाली उतरायचं, मला जर जायचं असेल तर सगळं बघून आपण चाललो आपल्या गावाला, हे रत्नागिरी. माहिती नाही आई वडिलांना की बाईकने येतोय, सांगितलं काय माहिती नाही. थोडासा पडणार आहे कारण एवढा लांब गाडी प्रवास, पण 100 सीसीची बाईक पण डेअरिंग करत नाही एवढा, पण आपल्याला होतात. घरी बसून तर मित्रांनो काय होणार नाही आहे ॲक्च्युली बघायला गेले तर. ॲक्च्युली चक्करमध्ये आउटला गेलो होतो. हां, तर मुद्दा काय होता, घरी बसून काय होणार नाही आहे. तुमच्याकडे जी गाडी आहे तुम्ही म्हणाल मी आता ही गाडी घेतो ती गाडी घेतो आणि मग राईड करीन, असं काही नाही आहे. जी गाडी आहे आपल्याकडे ॲक्टिवा स्कूटी, ही गाडी मित्रांनो आता लडाखला जायला लागले. विषय काय माहिती का, गाडी कुठली असो डेअरिंग पाहिजे आणि आवड पाहिजे. नाहीतर माझ्याने होतच नाही रे, मी कसा करतो चालणार नाही. भविष्यामध्ये 4 व्हीलर पण घेऊ आपण ब्लॉग करून. आणि काय
बाजूच्या गाड्यांकडे लक्ष काय लक्षात देत नाही ते, कारण आपला रोड आहे. पनवेलपर्यंत मी 40-45च्या स्पीड होतो. ते खराब होते कसे होते काय होते काय नाही. आता आपला मुंबई गोवा पूर्ण सिंगल लेन रोड आहे. अभयारण्याचा रस्ता